राजेश खन्ना किंवा देव आनंद यांना डायरेक्ट पब्लिक समोर कधी पाहिलेत का? हा काळ होता 1986चा, जेव्हा अख्खं बॉलिवूड रस्त्यावर उतरलं होतं. 1986 मध्ये हा असा एक स्ट्राईक होता जेव्हा बॉलिवूडने शूटिंग बंद केलं, थिएटर बंद केली आणि थेट सरकारला धक्का दिला. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं थिएटर तिकिटावर 177% टॅक्स लावला आणि सिनेमाच्या प्रोडक्शनवरही 4% टॅक्स होता. त्यात भर म्हणजे पायरसी चित्रपटाचं वाटोळ चालूच होतं. मग काय, दिलीप कुमार, स्मिता पाटील, धर्मेंद्र, संजय दत्त, हेमा मालिनी हे सगळे हा टॅक्स कमी व्हावा म्हणून रस्त्यावर उतरले. 1500 थिएटर बंद, 225 फिल्मचं शूट बंद, तब्बल 1.5 लाख लोक कामावरून डायरेक्ट घरी होते. हा सिनेमा वाचवण्याचा एक उठाव होता. अमिताभ बच्चन आणि सुनील दत्त थेट मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा करायला गेले होते आणि मग काही दिवसानंतर त्यांच्या मागण्याही मान्य झाल्या. सिनेमा म्हणजे फक्त स्क्रीन सीन नाही, तर तो लाखो लोकांचा श्वास आहे, हे त्यांनी 1986 मध्ये जगाला दाखवून दिलं. आज जर अशी स्ट्राईक झाली तर संपूर्ण बॉलिवूड एकत्र येईल का? सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या.